नेट पेपर फुटीच्या मुद्द्यांवरून सुरू झालेले आंदोलन आता एक निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचले आहे। दिल्लीतल्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या या आंदोलनाची धग आता संपूर्ण देशात पोहोचली आहे। विद्यार्थ्यांचे आंदोलन, पोलिसांची कारवाई आणि विरोधकांची आक्रमक भूमिका आणि आता थेट सरकार आणि कॉंग्रेस जनता पार्टीच्या शिष्टमंडळामध्ये झालेली बैठक। या बैठकीनंतर आंदोलनाला एक वेगळंच वळण मिळालं आहे, कारण CGPच्या म्हणण्यानुसार त्यांच्या 3 प्रमुख मागण्यांपैकी 2 मागण्यांवर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे। पण ज्या मागणीसाठी हे संपूर्ण आंदोलन उभं राहिलं, ज्या मागणीवर CGP आणि सरकारमध्ये सर्वात मोठा संघर्ष आहे, ती मागणी अजूनही कायम आहे आणि ती मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। आता प्रश्न असा आहे की सरकारने 2 मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली असताना धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा मुद्दा का अडकला आहे आणि CGPने जर राजीनाम्याच्या मागणीवर तडजोड करण्यास नकार दिला तर या आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे हे समजून घेऊया। नमस्कार, मी हरिचंद्र पवार, तुम्ही पाहत आहात सकाळ। CGPच्या म्हणण्यानुसार सरकारसोबत झालेल्या बैठकीत 3 प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या। यामध्ये आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे आणि FIR मागे घेणे, विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई देणे आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। या 3 मागण्यांपैकी 2 मागण्यांवर सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचा दावा CGPकडून करण्यात आला आहे। म्हणजे विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेल्या 11 FIR आणि कायदेशीर कारवाईचा मुद्दा तसेच नुकसान भरपाईचा मुद्दा या दोन्ही बाबींवर सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याचं CGPचं म्हणणं आहे। पण धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे आणि हाच मुद्दा संपूर्ण आंदोलनातील सर्वात मोठा राजकीय पेच आहे। कारण CGPच्या नेत्यांनी स्पष्ट केलं आहे की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही। म्हणजे 2 मागण्या मान्य झाल्या तरी आंदोलन संपलेले नाही, उलट आता हे संपूर्ण आंदोलनाचा फोकस एका मागणीवर येऊन टेपला आहे, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा। CGPचे प्रतिनिधी सौरभ दास यांनीही सरकारने या मागणीवर निर्णय घेण्यासाठी वेळ मागितल्याचा दावा केला आहे। तर CGPचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनीही सरकारकडून उद्या दुपारपर्यंतचा वेळ मागण्यात आल्याचं म्हटलं आहे। आता या दाव्यांमध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसते की सरकारने हे आंदोलन पूर्णपणे दुर्लक्षित केलेलं नाही। सरकारने चर्चेचा मार्ग स्वीकारला आहे, 2 मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली आहे, पण धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीवर निर्णय घेणे ही सरकारसाठी राजकीयदृष्ट्या मोठी बाब आहे। कारण एखाद्या केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेणं म्हणजे केवळ एका व्यक्तीवर कारवाई करणे नाही, तर त्या मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर आणि संबंधित मंत्रालयाच्या कामकाजावर सरकारने प्रश्नचिन्ह मान्य केल्याचा राजकीय संदेश जाऊ शकतो आणि त्यामुळे सरकारने या मागणीवर सावध भूमिका घेत असल्याचं चित्र आहे। दुसरीकडे CGPसाठी ही मागणी आता प्रतिष्ठेची बनली आहे, कारण आंदोलनाची सुरुवात धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीपासूनच झाली होती। त्यामुळे 2 मागण्या मान्य झाल्यानंतर जर राजीनाम्याच्या मुद्द्यावरून CGPने माघार घेतली तर आंदोलनाची धार कमी होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच CGPच्या नेत्यांनी स्पष्ट केलं आहे की राजीनाम्यावर तोडजोड केली जाणार नाही। आणि या सगळ्या घडामोडीवर अभिजित दिपके यांनी देखील भूमिका मांडली आहे। त्यांची भूमिका अशी आहे की या आंदोलनाचं नेतृत्व करत असून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी सातत्याने उचलून धरली आहे। त्यामुळे सरकारने 2 मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्यानंतरही अभिजित दिपके आणि CGP आंदोलन मागे घेतात का, की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन आणखी तीव्र करतात, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। आणि याच ठिकाणी आता सरकारसमोरही मोठं आव्हान उभं राहिलं आहे, कारण सरकारने जर 2 मागण्या मान्य केल्याचा दावा केला आहे, पण तिसरी आणि सर्वात महत्त्वाची मागणी अजूनही कायम असली, त्यामुळे आता सरकारसमोर 2 पर्याय आहेत। एक म्हणजे धर्मेंद्र प्रधान याच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेऊन आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न करणे आणि दुसरी म्हणजे राजीनाम्याची मागणी फेटाळून लावत CGPला पुन्हा चर्चेच्याच टेबलावर आणण्याचा प्रयत्न करणं। पण दुसरा पर्याय स्वीकारला तर आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे आणि त्याचा राजकीय परिणाम देखील होऊ शकतो। कारण या आंदोलनाला आता केवळ CGPचा प्रश्न राहिलेला नाही, तर देशभरातील विद्यार्थी आणि तरुणांचा प्रश्न म्हणून या आंदोलनाकडे पाहिलं जात आहे। याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांची देखील भूमिका महत्त्वाची ठरते। राहुल गांधी यांनी यापूर्वीच विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सरकारला घेरण्याची भूमिका घेतली आहे। नीट परीक्षा पेपर फुटीचे आरोप आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आणि परीक्षेच्या पारदर्शकतेचा मुद्दा या सगळ्यावरून विरोधक देखील सरकारवर सातत्याने दबाव टाकत आहेत। त्यामुळे जंतर मंतरवरील आंदोलनाला राजकीय पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे आणि यामुळे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा मुद्दा आता केवळ CGPच्या आंदोलनापुरता मर्यादित राहिला नसून तो थेट सरकार विरुद्ध विरोधक आणि सरकार विरुद्ध विद्यार्थी आणि सरकार विरुद्ध आंदोलन अशा मोठ्या संघर्षाचे रूप घेताना दिसतोय।
दरम्यान जंतर मंतरवर सध्या आंदोलन सुरूच आहे. आंदोलक धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असल्याचं सांगितलं जात आहे. आंदोलनस्थळी घोषणाबाजी, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि पोलिसांचा बंदोबस्त यामुळे दिल्लीतील वातावरण अजूनही तापलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की सरकारने 2 मागण्या मान्य केल्या, पण तिसऱ्या मागणीवर काय? आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सरकार निर्णय घेणार का? CGPला सरकारकडून मिळालेला वेळ संपल्यानंतर नेमकी काय भूमिका असणार? अभिजित तिपके आंदोलन मागे घेणार का, की पुन्हा एकदा जंतर मंतरवर आंदोलन तीव्र होणार? आणि राहुल गांधीसह विरोधक या मुद्द्यावर सरकारवर आणखी दबाव वाढवणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता पुढच्या काही तासांमध्ये मिळणार आहेत. पण सध्याचं चित्र असं आहे की 3 मागण्यांपैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याचा दावा आहे. मात्र आंदोलनाची खरी कसोटी आता एका मागणीवर आहे, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा. आणि म्हणूनच आता प्रश्न फक्त मागण्या मान्य झाले की नाही एवढाच नाही, तर सरकार आणि CGP मधील बैठक आंदोलनाचा शेवट ठरणार की नव्या संघर्षाची सुरुवात, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.